श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. जन्माला आलेले बघा, प्रत्यक्षण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे. प्रत्येकाचं नाव हे पाहायला मिळतच असतं. आपल्या सर्वांचं नाव असतंच. जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य देहाचं एक वेगळं नाव पाहायला मिळतं. त्या नावावरून त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व, गुण, वैशिष्ट्य ओळखले जात असतात. आता कोणत्या अक्षरांपासून कोणत्या व्यक्तीचा स्वभाव हे कसं ओळखायचं? आता स अक्षरावरून ज्या व्यक्तीचं नाव आहे, समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही पाहू नका, बोलू नका. कारण का? प्रत्यक्षात भाग समजण्यासाठी दिलेला आहे. मनुष्य जन्माला आला तेव्हा त्याचा जन्मलेल्या वेळेनुसार, काळानुसार बघा प्रत्यक्षात त्याचं नाव प्राप्त झालं. परंतु नाव हे शेवटपर्यंत आपल्याला जपून ठेवायचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपण काय कार्य केलेलं आहे, किती पैसा कमवलेला आहे ते बाजूलाच, परंतु नाव कमवण्यासाठी उत्तम प्रकारे चांगले गुण, चांगले कर्म असणं फार आवश्यक. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. पैसा उरावा का? नाहीये. म्हणून जेव्हा बघा प्रत्यक्षात आपलं व्यक्तिमत्व किंवा आपलं भविष्य कसं ओळखायचं. आता कोणत्या अक्षरापासून व्यक्तीचं नाव बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, त्यांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये काम केलेलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव उज्ज्वल होईल. बरोबर? त्या व्यक्तीने उत्तम प्रकारे कार्य केले असेल तर त्याला त्या कामामध्ये यश संपादन होईल. कोणत्याही क्षेत्रामध्ये तो सहज रीतीने काम करण्यास उत्सुक असेल. कोणतीही गोष्ट अशी नाही आहे जी जमत नाही. प्रत्येक गोष्ट आपल्याला करणं भागच आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा बघा आपण त्या पार पाडल्या पाहिजे. आपण काय विचार करतो, अरे ही गोष्ट सोपी आहे, ही आपण नंतर करू. पण नंतर तेव्हाच जेव्हा बघा ती प्रत्यक्षात सोपी वाटणारी गोष्टसुद्धा कठीण होऊ लागते. काही व्यक्तींच्या जीवनामध्ये पैसा आहे, मान सन्मान आहे, भरपूर प्रमाणात बघा प्रत्यक्षात त्यांना मिळत असतं. अगदी ते कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी असले ना तरी त्यातून पैसे हे कमावतातच. कुठल्याही प्रकारची लोक असू दे. असं नाही आहे की बाबा स अक्षरावाली, प अक्षरावाली, क अक्षरावाली. प्रत्येकजण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे कार्यरत आहे आणि उत्तम प्रकारे बघा त्याला मोबदलासुद्धा उत्तम प्रकारे प्राप्त झालेला आहे. आता पैसा कमवण्यासाठी किती वेळ काम करत आहे हे ज्याचं त्याला माहीत असतं. कारण प्रत्येकाचं क्षेत्र हे वेगवेगळं आहे. एका क्षेत्रात सर्वजण आहेत का? स असे, प असे, क असेल, न असे या अक्षरावरून नाही आहे. म्हणून या व्यक्तींना समाजामध्ये मान सन्मान देखील मोठ्या प्रमाणात असतो, जे लोक उत्तम प्रकारे कार्य करत आहेत. आणि काही जण बघा आपल्या हातातल्या वस्तू सोडत नाही हो. आपल्या वस्तू सहजासहजी कोणाला देत सुद्धा नाहीत. आणि अशा या व्यक्तींना बघा ज्या प्रकारे इतरांशी बोलत असताना मुळीच आवडत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, इतरांशी बोलत असताना, इतरांशी संवाद साधत असताना जास्त संबंध ठेवू नकोस. ती व्यक्ती किती प्रेमळ आहे, बरोबर की नाही? त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे पाहूनच बघा एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न कर. आपण काय विचार करतो, अरे माझ्याच बाबतीत असं का घडलं. दुसऱ्यांच्या बाबतीत बघा त्यांचे मित्र उत्तम प्रकारे त्यांना मदत करत असतात. त्यांना खायला पाहिजे असेल ते बरोबर आणून देतात. परंतु माझ्याच बाबतीत माझ्या आयुष्यातली व्यक्ती फार कंजूस निघाली. असं होत असतं. परंतु तू जेव्हा त्यांना देशील तेव्हाच ते तुला देतील ना.
आपला पण हात सैल असणं फार गरजेचं आहे. आपण जर लोकांसमोर बघा अवलंबून राहिलो की बाबा मला आज ही व्यक्ती खाऊ देईल, खायला देईल, तर नाही आहे. आपण सुद्धा त्यांना दिलं गेलं पाहिजे ना, तरच ते उद्या तुला देतील. म्हणून समर्थ म्हणाले व्यक्ती खूप मेहनती असणं फार गरजेचं आहे आणि मेहनतीच्या जोरावरती खूप काही मिळवण्याची ताकद असते, क्षमता असते. बघा, आपण ज्यांचा स्वभाव, ज्यांची वैशिष्ट्य, गुणधर्म आपण जाणून घेतली, ती व्यक्ती आपल्या आयुष्यात कशा प्रकारे स्थान निर्माण करत असते, जेणेकरून आपण त्यांच्या नावावरतीच अजून अवलंबून आहोत. या व्यक्तीचं नाव आहे ना, हे माझ्या आयुष्याला कुठेतरी खटकतं. नाव नको पाऊस, कर्म बघ. ती व्यक्ती कशा प्रकारे कर्म करत आहेत, कशा प्रकारे उत्तम प्रकारे मदत करत आहे हे बघ. म्हणून कोणाचं नावावरून कुठलंही कर्म ठरत नाही आहे. कर्म जर पाहायचं असेल तर त्याने केलेल्या उत्तम प्रकारे कार्यावरून ठरत असतो. म्हणून समर्थ म्हणाले आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग. जर तुझा देह खाटल्यावरतीच बसला असेल आणि लोकांकडून अपेक्षा करत असेल तर लोक देतील का हो? एक वेळ देतील हो, परंतु दुसऱ्या वेळेला तेच लोक म्हणतील माझ्याच्याने आता होणार नाही. मग आपण त्यांना दोष देणार का? नाही. आपण स्वतःहून स्वतः कष्ट घेतले पाहिजेत. मग आपण सर्वांना सांगत बसतो ही व्यक्ती ना अशी आहे, ती व्यक्ती ना कोणालाही मदत करत नाही आहे, परंतु तुझ्या देहाने कधी कोणाला मदत केली नाही, तुझ्या देहाने कधी कोणाला काही दिलं नाही. मग समोरच्या व्यक्तीशी बघा तुलना करत असताना त्यांच्याकडून का म्हणून आपण अपेक्षा करावी? लक्षात ठेवा. म्हणून कुठल्याही प्रकारची माणसं, कुठल्याही प्रकारच्या नावावरून असलेली माणसं कधीही वाईट नसतात. आपण काय विचार करतो, नाही आहे त्याचं नाव समाधान आहे, स वरून आलं आहे, समाधान म्हणजे तो चांगला असेल, परंतु नाही आहे त्या देहात. बघा समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. समजण्यासाठी भाग दिलेला आहे, बरोबर की नाही? समाधान त्याचं नाव आहे, परंतु जर त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारचे वाईट विचार असतील तर उत्तम प्रकारे जगता येईल का त्याला? त्याचं नाव लौकिक होईल का? नाही आहे. समाधान असलं तरी बघा त्याच्या तो कर्माने बघा तो शून्य आहे. एखाद्याचं नाव यश असतं, परंतु तो प्रत्येक वेळेला अपयशी ठरतोय. मग असं का? संतोष, परंतु त्याच्या वाटेत दुःख आलेले आहेत. एखाद्या मुलीचं नाव निराशा असते, परंतु ती चांगले काम करते, उत्तम प्रकारे गुण आहेत तिच्या अंगी. म्हणजे विचार जर केला, नावावर डिपेंड नाही आहे, त्याच्या कर्तृत्वावर डिपेंड आहे, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले कुठल्याही प्रकारची नावं असू देत, नावाशी आपल्याला घेणं देणं नाही, तर त्यांच्या कर्तृत्वावर असलेलं, त्याचप्रमाणे त्यांचे कर्तृत्व आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं उत्तम प्रकारे असलेलं कार्य. आपण जर विचार केला ना, आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची माणसं पाहायला मिळतात. दोन प्रकारची माणसं, दोघांची नावं सेम, परंतु दोघांची कर्म वेगवेगळी पाहायला मिळतात. असं का? आपण काय विचार करतो, अरे नावं तर सेम आहेत, मग कर्म पण सेम असायला हवीत ना? नाही आहे. त्याचे विचार वेगळे आहेत, या देहाचे विचार वेगळे आहेत. प्रत्येकाचे विचार प्रत्येकावर अवलंबून असतात. म्हणून कोणाच्या आयुष्यात काय चाललंय ना ते आपल्याला कळणार सुद्धा नाही आहे. त्या व्यक्तीचा स्वभाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. जर तुला त्याचा स्वभाव ओळखायचा असेल तर प्रत्यक्षात त्याची गुण, त्याचे अवगुण तुला जाणता आले पाहिजे, तरच तू त्या व्यक्तीला ओळखू शकशील. अन्यथा तुला ओळखण्यात फार उशीर झालेला असेल. म्हणून कोणत्याही क्षेत्रामध्ये सहज जर प्रगती करायची असेल, कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला नाव कमवायचं असेल, तर छोट्या छोट्या गोष्टींवर
राग व्यक्त करू नकोस. प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये पैसा, मान सन्मान घेऊन कधी जन्माला आलेली नाही आहे. मान सन्मान आपल्याला इथेच कमवायचा आहे, पैसासुद्धा इथेच कमवायचा आहे. परंतु आपल्याला शेवटी घेऊन काय जायचं आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते म्हणजे आपले उत्तम प्रकारे कार्य, उत्तम प्रकारे कर्म. जैसे कर्म त्याचप्रमाणे देई